जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका कंपनीत नोकरीसाठी मुलाखती सुरू असतात. बंड्या मुलाखतीसाठी जातो. मॅनेजर: चारित्र्याचं प्रमाणपत्र आणलंय का? बंड्या: सॉरी सर, ते आणायचं विसरलो. मॅनेजर: काही हरकत नाही. तुझ्याकडं मोबाईल आहे का? बंड्या: हो. मॅनेजर: मला फक्त त्यातली गॅलरी उघडून दाखव. बंड्या जीव घेऊन पळाला. बायको माहेराला जाते हे कळल्यावर नवरा मनातल्या मनात खुश झाला, पण चेहऱ्यावर साळसूदपणाचा आव आणून म्हणाला, मला तुझी खूप आठवण येईल. बायको लगेच हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मग मी माझा प्लॅन कॅन्सल करते. पप्पू बॅडमिंटनची कोचिंग घेण्यासाठी एका क्लबमध्ये गेला. तिथला कोच आपला मोठेपणा सांगू लागला, मी बॅडमिंटन कोळून प्यायलोय, मला या खेळातलं सगळं माहीत आहे. पप्पू चकित झाला, म्हणाला, बरं झालं सर, मला अनेक दिवसांपासून एक प्रश्न पडला होता, तो विचारू का? कोच: बिंदास विचार. सर, बॅडमिंटनच्या जाळीला किती छिद्र असतात ओ? कोचने पप्पूचे पाय धरले. काल माझ्या गर्लफ्रेंडने मला नकार दिला. वाटलं हे जगच सोडून द्यावं. पण माझं मन मला म्हणालं, अरे येड्या, तुझ्याकडून गायछाप सुटत नाही आणि हे जग काय सुटणार रे? स्थळ पसंत पडून होकार देणारच होते. तेवढ्यात किचनमधून आवाज आला, आई, चहासाठी किती शिट्ट्या? आई शपथ सांगतो, मुलाकडचे आम्ही येतो म्हणायला पण थांबले नाहीत बघा. बॉसने सर्व कर्मचाऱ्यांसमोर एक दगड पाण्यात फेकला. विचारलं, दगड का बुडाला? सर्वांनी सांगितलं, दगड जड होता म्हणून. पण 2 जणांनी खूप सुंदर उत्तर दिलं, सर, त्याने तुमचा हात सोडला म्हणून तो बुडाला. जीवनात असेच चमचे खूप प्रगती करतात बघा. वर्गात व्याकरणाचा तास सुरू असतो. गुरुजी: मुलांनो, आज आपण नाम कशाला म्हणतात याचा अभ्यास करू. गुरुजी: मुलगी सगळ्यांशी हसत बोलते, यात मुलगी काय आहे? बंड्या: गुरुजी, ती मुलगी बिघडली आहे, तिचं कुठल्या तरी मुलावर प्रेम आहे. गुरुजींनी बंड्याला सुजवला. घरचे लोक लग्नाला नकार देत असल्याने प्रेमी युगल वैतागलं. त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दोघेही एका कड्यावर जाऊन उभे राहिले. मुलानं 1 2 3 म्हणत उडी मारली. मुलीची वेळ आली तेव्हा तिने डोळे मिटून घेतले आणि तोंड फिरवलं. मुलाच्या हे लक्षात येताच त्यानं पॅराशूट हवेत उघडलं आणि जोरात ओरडला, मला माहित होतं ग, तू उडी मारणार नाहीस, चेटकीन कुठली. लेडीज फर्स्ट ही प्रथा तेव्हापासूनच सुरू झाली असं म्हणतात. नोकरी म्हणजे पोट भरण्यासाठी केलेली धडपड नव्हे, तर लग्नासाठी पोरगी मिळवण्यासाठी केलेली खटपट. लाईफ सेटल त्यालाच बायको भेटल. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. प्रेमाचा प्रकाश कुठून येईल सांगता येत नाही, म्हणून तर मी दरवाजा काढूनच ठेवलाय. आयुष्यात एकही पोरगी पटली नाही, पण दर्दभरे गाणी ऐकल्यावर उगाच असं वाटतं की 10-12 सोडून गेल्या. अध्यक्ष अखिल भारतीय टमटम आणि ट्रॅक्टर चालक संघटना. मुलीकडचे मुलगा बघायला आले. मुलगी:
तुला कशात इंटरेस्ट आहे? मुलगा क्रिकेट, मुलगी वा. अजून तुला कशात इंटरेस्ट आहे? स्पोर्टमध्ये पण असेल. मुलगा हो, फुटबॉल, हॉकी, रग्बी. मुलगी वा वा, स्पोर्ट्सचे तर खूपच शौकीन दिसतात. आपण करता काय? मुलगी सट्टा लावतो IPL मध्ये. बाकीचे हा माझा सर्वोत्तम व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन होतो. याआधी असा कधीच झाला नव्हता. मी व्हॅलेंटाईन आला कधी गेला कधी समजला पण नाही. संताने अत्यंत कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन देव तुला कोणता वर पाहिजे? संत प्रभू नियमांचे पालन करा. तपश्चर्या मोडायला प्रथम अप्सरा येतात. त्यांचे काय झाले? रमेश अरे तुला परत तुझ्या बायकोनं घराबाहेर काढलं. सुरेश हो ना यार. सुरेश अरे पण का? सुरेश तुझ्यामुळे साल्या. तू बोललास ना चेन गिफ्ट कर आणि मी केली. रमेश तू चांदीची दिली असणार. सुरेश नाही रे, मी सायकलची दिली रे. सरदार डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही. झोपून उठल्यावर झोप येत नाही. काय करू? डॉक्टर रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल. दोन खुळे गण्या आणि मन्या विमानतळावर. गण्या एवढे मोठे विमान केव्हा रंगत असतील? म्हण्या आकाशात गेल्यावर. ते बारके होते तेव्हा रंगवतात. बिल्ली तुम्हारी उम्र कितनी है? हाथी 5 साल. बिल्ली लेकिन तुम तो बहुत बड़े दिखते हो. हाथी आई एम अ कॉम्प्लान बॉय. और तुम्हारी उम्र कितनी है? बिल्ली 30 साल. हाथी लेकिन तुम तो बहुत छोटी दिखाई देती हो. बिल्ली झेंडू केसरी जीवन, बढ़ती उम्र मानो थमसी जाए. बाप बच्चों जो रात में खाना नहीं खाएंगे उसको 5 रुपए मिलेंगे. सब 5 रुपए लेके सो गए. सुबह बाप बोला जो 5 रुपए देगा उसे ही नाश्ता मिलेगा. बच्चे बाप है क्या नरेंद्र मोदी है जिन्हें बचपन में माँ बाप घसीटते हुए स्कूल पहुंचाते थे. वे आजकल सोशल मीडिया पर स्टेटस लगाते हैं मिसिंग माय स्कूल डेज.